खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाच्या समर्थनार्थ पलूस येथे दिव्यांग करणार एक दिवसीय सामुदायिक उपोषण। शेतकरी, दिव्यांग आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण आज चौथ्या दिवशी सुरूच आहे। अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे। सरकारने ठोस निर्णय घ्यावा असा इशारा त्यांनी दिला। या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड पाठिंबा मिळत असून विविध ठिकाणी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू करून सरकारवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे। बच्चू कडू यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पलूसमधील विविध दिव्यांग संघटना तसेच शेतकरी व शेतमजूर कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक 13/6/2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत। याबाबतचे निवेदन आज तहसीलदार पलूस यांना संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आलं। यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील दाशाळ यांच्यासह मधुकर कुंभार, सचिन जाधव, मुबारक नधाब, अजित होमकर हे लोक उपस्थित होते। या एक दिवसीय उपोषणात सहभागी होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना सांगितले। माजी मंत्री आणि माजी आमदार माननीय बच्चूभाऊ कडू गेले 4 दिवस झाले अन्नत्याग आंदोलन चालू आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6000 मिळावे, इतर शेतमजूर कष्टकरी यांच्यासाठी आंदोलन मोझरी येथे अमरावती येथे चालू आहे। त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे माझं, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील त्यांनी ताबडतोब बच्चू कडू यांचा प्रश्न निकाली काढून सर्व शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, शेतमजूर कष्टकरी यांना दिलासा देण्यात यावा। पण महाराष्ट्राचं सरकार या मागण्याकडे बघण्यासाठी लक्ष नाही आणि अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे, आज या 2 दिवसामध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या मागणीचं निवेदनाचं आपण जाऊन तिथून विचारपूस केली पाहिजे। आपण अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, मला वाटतं कुठंतरी आपली हातबलता या महाराष्ट्रामध्ये दिसायला लागल्या। माझी विनंती आहे सर्व पलूस तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांना, सर्व दिव्यांग, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना माझं पूर्ण कष्टकरी सामान्य लोकांना आव्हान आहे, बच्चू कडूंच्या या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पलूस येथे सकाळी 10 वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण चालू होणार आहे। त्यासाठी पाठिंबा देऊन सर्व शेतकऱ्यांनी, दिव्यांग असतील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका असेल, त्यांना माझं आव्हान आहे, सगळ्यांनी पाठिंबा देऊन सहकार्य